हॅलो फ्रेंड्स, खूप सारं स्वागत आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये। तुम्हाला इथे रेडी केक दिसत असेल आणि तुम्ही म्हणाल की ताई तुला काय झाले, डोक्यावर पडली की काय, तू केकला काय करतेय? तर सांगते। झालं असं की अचानक संध्याकाळी 7 वाजता एका कस्टमरचा कॉल आला आणि त्यांना हवा होता अर्धा किलोचा केक। पण हो, त्यामध्ये थोडंसं सरप्राईज ठेवायचं होतं, म्हणजे त्यांना काहीतरी गिफ्ट केकमध्ये ठेवायचं होतं। आणि मग त्यांनी माझ्याकडे एक डब्बी दिली। त्या डब्बीमध्ये ब्रासलेट होता आय थिंक। मग आता 7च्या नंतर, शिवाय 9ला त्यांना लगेच पाहिजे पण होता आणि 7च्या नंतर मलाही थोडं बाहेर जायचं होतं। मग म्हटलं आता एवढं शक्य नाही, म्हणून मग मी काय केलं, शॉपमधला एक केक उचलून आणला आणि त्याला काय केलं, एक डब्बीच्या साईजचं डब्बी ठेवली त्याच्यावरती। अगोदर डब्बीला मी एका प्लास्टिकच्या छोट्या कॅरी बॅगमध्ये टाकून घेतले, लॉकच्या झिप लॉक बॅगमध्ये, आणि ठेवून घेतले, त्याला पॅक केले। आणि बरोबर जेवढा केक आपला डब्बीच्या साईजचा आहे तो मी कट केला। कट केल्याच्या नंतर अलगदपणे तो केक काढून घेतला, तर त्याच्या व्यवस्थित लेयर्ससुद्धा तुम्हाला दिसत असतील, बघू शकता। आणि एक लेयर जी होती तर ती मी मध्ये पुन्हा प्रेस करून दिली खाली, आणि मग जे आपलं गिफ्ट होतं ना तर ते खाली ठेवून घेणार आहे अगोदर, आणि मगच वरतून केक पुन्हा पहिल्यासारखा करून देणार आहे। तर आता ही डब्बी तुम्ही बघू शकता, अगोदर प्लास्टिक रॅपने मी केली आहे, त्याच्यावरती ठेवली, थोडी प्रेस केली आणि पुन्हा राहिलेली जी स्लाइस होती ना ती क्रीम काढली, आणि ती त्याच्यावरती ठेवून दिली, आणि स्लाइस जी उरली होती तो वरद होताच खायला। असो, चला आता केक जो आहे तो रेडी झालेला आहे। आणि त्यामध्ये होतं ब्रासलेट, आय थिंक चांदीचं होतं की सोन्याचं होतं, मी खरं सांगते मी उघडून पाहिलं नाही, कारण मलाही बाहेर जायचं होतं, मलाही वेळ नव्हता, पण त्यांना केक माझ्याकडूनच हवा होता, म्हणून मग हा केक मी अर्जंटमध्ये त्यांच्याकडे करायला दिला। तर बघा, या पद्धतीने छान असा केकला मी क्रमकोट करून घेतलेला आहे, म्हणजे फायनलच करणार आहे आता लाईट येलो कलरने। आणि जे बदाम वगैरे होते तर ते मी पुन्हा त्यामध्येच प्रेस केले पॅलेट नाईफने, आणि पुन्हा दुसरी येलो कलरची जी क्रीम आहे तर त्याने या पद्धतीने आपला केक जो आहे तो पूर्ण कवर करून घेतला। घाईच्या कामी ही ट्रिक यूज करायची, पण केक जो आहे तो चांगलाच होता, फ्रेश होता म्हणजे एकदमच, पण त्यांना रसमलाईच पाहिजे होता आणि मला जायचं होतं आहोंच्या मामाच्या इकडे आखाडासाठी। त्याच्यामुळे आता सध्या आखाड सुरू आहे, त्याच्यामुळे मग त्यांनी बोलवलं होतं आम्हाला आणि तिकडे जायचं होतं, म्हणून मग त्यांना मी देऊ शकत नव्हते दुसरा करून। मग हा मी बनवला आणि ते 9ला घ्यायला येणार होते, तर मला 8:30ला जायचं होतं, मग मी आमच्या बाजूवाल्यांकडे हॉटेलमध्ये ठेवून दिला फ्रीजमध्ये, आणि मग ते नंतर घेऊन गेले। तर चला, असो, या पद्धतीने जुगाड केलं मी। तुम्हाला माझं जुगाड कसं वाटलं हे कमेंट करून नक्की सांगा, अगदी डिटेलमध्ये मी तुम्हाला हे शेअर केलेलं आहे आणि खूप छान त्यांनाही आवडला। त्यांना ॲक्च्युली ते गिफ्ट लपवायचं होतं, तर त्यांना मी बोलली सुद्धा की तुम्हाला करायचं होतं तर लवकर बोलला असतात तर मी आणखी काहीतरी वेगळं करून दिलं असतं, वेगळं म्हणजे लवकर केला असता तर मग काही डिझाईन वरतून केली असती, पण त्यांना हाही आवडला आणि ते घेऊनही गेले। तर या पद्धतीचे जे बदामचे फ्लेक्स आहेत ते मी त्यावरती टाकून घेतलेत, आणि केक म्हणाल तर केकचा लुकसुद्धा छान झाला होता। आणि या पद्धतीने बघा, रसमलाई आणखी बदामचे फ्लेक्स मी त्यावरती टाकलेत, म्हणजे केक आणखी टेस्टी लागणार आहे रसमलाईचा असल्या कारणाने। तर बघा, या पद्धतीने सगळीकडून मी अशा पद्धतीने टाकून घेतलेत, जेणेकरून आपलं गिफ्ट कुठेही वाटायला नको, बड्डे बॉय किंवा गर्ल असतील। पण आमच्या शेजारच्या म्हणजे पुढे त्यांचं शॉप आहे, त्यांना त्यांच्या मिस्टरांसाठी थोडंसं गिफ्ट जे आहे ते करायचं होतं। तर असो, या पद्धतीने क्रीम जी उरलेली होती ती पायपिंग बॅगमध्ये भरून घेतली, मोदक नोझल लावले आणि छान अशी क्रीम जी आहे तर ती करून घेतली आहे। तर आता बघा, जे फ्लावर्स मी काढले होते ना तर ते एकदम चांगले होते, तर ते सुद्धा मी त्यावरती असे ठेवून घेतले। म्हटलं ही क्रीम आता पुन्हा यूजमध्येही होणार नाही, म्हणून मग हे फ्लावर्स तरी त्याच्यावरती ठेवून देऊयात आणि छान दिसेल, असेच फ्लावर ते उचलले जात होते। तर खूप छान असा जुगाडू केक मी केलेला आहे, आणि याची प्राईस म्हणू शकता, जर चांदीचं असेल तर 50,000पर्यंत, कारण जड होतं हाताला, आणि सोन्याचं असेल तर 2-3 लाखापर्यंत हा केक नक्की जाईल। तर हा बघा, हा 2-3 लाखाचा केक तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका, आणि मेप केलेलं जुगाड तुम्हाला आवडलं का हे सुद्धा कमेंट करून सांगा। एक बड्डे टॅगसुद्धा नंतर मी लावून देणार आहे, काही पेटल्स मी टाकलेल्या आहेत, आणि हा केक आपला रेडी झालेला आहे। कस्टमरला तर आवडला, त्यांचा फीडबॅकसुद्धा तसा आला, आणि केक कसा झाला हे कमेंट करून नक्की सांगा। आवडला तर एक लाईक नक्की करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। अशाच नवीन व्हिडिओजमध्ये आपण नक्कीच भेटत राहणार आहोत, आणि तुमच्यासाठी एक लवकरच नवीन काहीतरी अनाउन्समेंट आहे, तीसुद्धा एक शॉर्ट व्हिडिओमध्ये लवकरच येईल, त्याच्यामुळे स्टे ट्यून।
सबस्क्राईब करा. भेटूयात लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.